नमस्कार, मी राजश्रीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला खमंग असे वरणफळं बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो घेतला मी, थोडी तुरीची डाळ घेतली 1 वाटी, लसण, खोबरं, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि थोडं आपल्याला हळद मीठ लागणार आहे थोडंसं। तर चला आता सुरुवात करूया। तर बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला डाळ आहे ना कुकरला लावून घ्यायची। ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ही स्वच्छ मी 2 ते 3 पाण्याने अशी धुवून घ्यायची। आता मी डाळ लावून घेतली। आता हे खोबरं, लसण आणि थोडेसे जिरे टाकून मी मिक्सरमधून त्याचं वाटण तयार करून घेते आणि टोमॅटो, हिरवी मिरची आपल्याला कापून टाकायची। तर ते मी रेडी करून घेते आणि तोपर्यंत आपलं वरण पण होऊन जाईल। तर बघा, हे सगळं मी कापून घेतलं, वाटण काढून घेतलं आणि हे गव्हाचं पीठ घेतलं 3 वाट्या। याच्यात आता थोडंसं मीठ टाकणार, थोडंसं मीठ टाकायचं याच्यात आणि याचा उंडा भिजून घ्यायचा। याचा उंडा भिजून घेते, तोवर आपलं वरण पण होईल। तर बघा, आता याचं आहे ना हे पीठ जे आहे ना असं घट्ट मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं, व्यवस्थित असं एकदम घट्ट मस्त असं। तर हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं। आता हे मळून आहे ना 5-10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं। तोपर्यंत आपण आहे ना वरणाला फोडणी देऊ। आता हे वरण शिजलं, आपल्याला थोडं घोटून घ्यायचं वरण असं। बघा, आता फोडणी द्यायची आपल्याला वरणाला। तर सगळ्यात आधी आहे ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल तुमच्या याच्यानुसार टाका। थोडं तेल गरम होऊ द्यायचं। मग मोहरी टाकायची। मोहरी तडतडू द्यायची। आता हे टाकलं आपण, जिरे टाकले थोडेसे। आता जिरे टाकल्यानंतर आहे ना आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं, चुटकीभर हिंग टाकायचं। जे आपण वाटण केलं होतं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, ते टाकायचं। तर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, कारण की याच्यात लसण टाकलेलं आहे। लसण आपण कच्चा टाकलेला आहे, तो थोडासा असा त्याचा कच्चेपणाचा वास गेला पाहिजे। आता नंतर आहे ना आपण जी हिरवी मिरची कापली होती ती पण टाकायची, म्हणजे हिरवी मिरची पण चांगली याच्यासोबत फ्राय होईल। आता व्यवस्थित हिरवी मिरची, खोबरं, लसण, कोथिंबीर मस्त फ्राय झाली। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं। टोमॅटो टाकून आहे ना याला व्यवस्थित असं हलवून द्यायचं। आता याच्यात आहे ना 1 चमचा हळद टाकायची, थोडीशी 1 चमचा मिरची पावडर टाकायची आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। त्याला व्यवस्थित, ह्या मसाल्याला व्यवस्थित मिक्स करायचं। बघा, हे मसाला व्यवस्थित असा परतला, आपलं टोमॅटो पण थोडंसं शिजलं। आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, आणि याला आहे ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि थोडं हे आता याला थोडीशी एक उकळी येऊ द्यायची। नंतर आपल्याला याच्यात वरण टाकायचं। तर आता मसाला आपला मस्त, याला एक उकळी आली। आता याच्यामध्ये आहे ना हे वरण सगळं टाकून घ्यायचं, सगळं वरण टाकून घ्यायचं। आणि याच्यात आहे ना आपल्याला एकदम हे पातळ वरण करायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं, एकदम पातळ वरण करायचं। मी इतपत पातळ वरण केलं आहे। आता याच्यात आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, आणि याच्यात थोडं मीठ कमी आहे तर मी मीठ टाकून घेते। तुम्ही चव बघायची आणि नंतर मीठ टाकायचं। मी एकदम पातळ वरण केलं आहे।
हे बघा. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं मीठ कमी होतं तर मीठ टाकून घेतलं. आता हे वरण उकळतं तोपर्यंत आपण आहे ना फळं करून घेऊ. पीठ मस्त भिजलं. आता याच्यातला छोटासा असा पोर्शन घ्यायचा, असा गोल करून घ्यायचा आणि इथं खाली मस्त असं तेल लावून घ्यायचं. याला आपल्याला पीठ लावायचं नाही आणि तेल लावूनच याची पोळी अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. याच्या आधी जेवढे पातळ केले ना तेवढे म्हणजे खमंग लागतात त्याचे फळं. व्यवस्थित अशी लाटून घ्यायची सगळीकडून. ती चिटकत नाही त्याला म्हणून आपण किती पण लांबवली तर. आणि आता एक असा चाकू घ्यायचा आणि याचे व्यवस्थित असे फळं करून घ्यायचे. हे आपण जे फळं कापून घेतले आता याला आता हे आहे ना असं उचलायचं. हे वरणाला उकळी आली. आता ह्या वरणात हे फळं सोडून द्यायचे असे. तर हे बघा आपले वरणफळं मस्त शिजलेले. आता मी गॅस बंद करते आणि वरणफळं सर्व करते. तर बघा तयार आहे आपले मस्त वरणफळं. याच्यात मी थोडंसं तूप टाकलं आणि कोथिंबीर टाकली वरून. असं स्वयंपाकाचा कंटाळ कधी आला तर हे वरणफळं खूप छान ऑप्शन आहे. तर हा वरणफळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.